श्रीकांत शिंदे यांची कल्याण डोंबिवली या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची वाट बिकट झाली आहे। त्यातच सुषमा अंधारे यांनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शड्डू ठोकल्यामुळे अंधारे या जागेसाठी इच्छुक असल्याच्या देखील चर्चा आहेत। कल्याण डोंबिवली लोकसभेचा आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सुषमा अंधारेंचा शड्डू, श्रीकांत शिंदेंचा गुलाल आम्हीच उतरवणार, अंधारेंचा दावा। कल्याण लोकसभेसाठी सुषमा अंधारेंना संधी मिळणार। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला धोबी पछाड देण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी श्रीकांत शिंदेंना लावलेला गुलाल आम्हीच उतरवणार असा मोठा दावा केलाय। तर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी ठाकरे गटाचा गुलाल आम्हालाच विकत घ्यावा लागणार असं म्हणत पलटवार केलाय। मी वारंवार सांगते की होय, जर आमच्यामुळे श्रीकांत शिंदेंना इथून गुलाल लागला होता तर आम्हीच तो गुलाल काढूनही घेऊ शकतो आणि ते करून दाखवू। निवडणूक चालू होती मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आणि गुलाल मुंबईमध्ये होता, पण ज्यावेळी निकाल लागला त्यावेळी दुपारी 12 नंतर तो गुलाल आम्हाला विकत घ्यावा लागला। तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं काम एवढं मोठं आहे की ते मागच्या मतापेक्षा जास्त मतानं त्या ठिकाणी निवडून येतात। सुषमा अंधारे यांनी श्रीकांत शिंदेंचा गुलाल काढून घेण्याचा इशारा दिल्यानंतर कल्याण लोकसभेच्या रिंगणामध्ये अंधारेंनाच संधी मिळणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। जो कुठला उमेदवार असेल, कारण ही जागा तो शिवसेनेकडे असणार आहे, जो कुठला उमेदवार असेल त्या उमेदवाराच्यासाठी निश्चितपणे सगळे शिवसैनिक ताकदीने लढतील। तुमच्या नावाची चर्चा आहे। दादा जगू द्या की मला। नाही, शिवसैनिकांनी ज्या मागणी केली त्यांच्या भूमिकेचा, त्यांच्या त्या मागणीचा, भावनेचा मी मनापासून आदर करते, परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत अशी माहिती पोहोचलेली नाही। अद्याप तसं काही विचार झालेला नाही आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघासहित सर्वच मतदारसंघ जे आहेत शिवसेनेकडे, त्यांच्या उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झालेली आहे। येत्या काही दिवसात ते जाहीर होतील। कल्याण डोंबिवली लोकसभेची निवडणूक श्रीकांत शिंदेंसाठी बिकट होण्याची चिन्ह आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रातच भाजप विरुद्ध शिंदे गटाचा वाद निर्माण झालाय। कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विरोधात नाराजीची लाट असल्याची चर्चा आहे। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 3 विधानसभा भाजपच्या ताब्यात आहेत। राष्ट्रवादी आणि मनसेकडे प्रत्येकी 1 विधानसभा मतदारसंघ आणि शिंदे गटाकडे फक्त 1 विधानसभा मतदारसंघ आहे। गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर भाजप आमदार श्रीकांत शिंदेंना साथ देण्याची शक्यता कमी दिसतीये। कल्याण डोंबिवली मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो। भाजपकडून श्रीकांत शिंदेंना साथ मिळेल की नाही याबाबत शंका आहेच, पण ठाकरे गटही शिंदेंविरोधात जोरदार तयारीला लागलाय। त्यामुळे श्रीकांत शिंदेंवर विजयाचा गुलाल उधळला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।